विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैशीचे। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या आज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम अपारं सर्व वेदांत वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं नमत्तोन्नेदितिमे निश्चितामती। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 54 क्रमांकाचा मंदबोधवानास कर्म व उपासना विरोधी आहेत। तरंग 6वा परिच्छेद 54 क्रमांकाचा मंदबोधवानास कर्म व उपासना विरोधी आहेत। काल आपण 53 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये ज्ञान आणि व्यवहार यात विरोध नाही असा विषय पाहिला आणि आता मात्र सांगतात मंदबोधवानास कर्म व उपासना विरोधी आहेत। तर याचा समन्वय आपण कालच बघितला। कर्म ज्ञान आणि व्यवहार याचा विरोध आहे की अविरोध आहे। तर श्रुती स्मृती पुराण संत वाङ्मय सर्वत्रच दोन्ही प्रकारचे विधान आपल्याला पाहायला भेटतात। विरोध आहे असेही विधान पाहायला भेटतात आणि विरोध नाही असे देखील विधान पाहायला भेटतात। मग याचा समन्वय काय? तो समन्वयच या दोन परिच्छेदामध्ये प्रतिपादन केलेला आहे। काल आपण म्हटलो की ज्ञानाचा व्यवहाराशी विरोध नाही आणि ज्ञानाचा व्यवहाराशी विरोध आहे, हे दोन्ही विधान उचितच आहे। त्याकरता उदाहरण म्हणून आपण म्हटलो याच तरंगाच्या मंगलाचरणामध्येच पहिल्याच ओवीच्या उत्तरार्धामध्ये म्हणाले बुद्धी जाणे आणि न जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। सामान्य आपण विचार करत नाही तोपर्यंत बुद्धी जाणे म्हणत असेल तर न जाणे कशी, न जाणे म्हणत असेल तर जाणे कशी, तर त्याचा समन्वय त्यांनी सांगितला। शुद्ध बुद्धी असेल तर जाणे आणि अशुद्ध बुद्धी असेल तर न जाणे। म्हणजे जी बुद्धी कार्याला व कारणाला विषय करणारी ती न जाणे आणि जी बुद्धी अधिष्ठानाला विषय करणारी ती जाणे किंवा वृत्तीव्याप्तीने म्हणाल तर जाणे आणि फलव्याप्तीने म्हणाल तर न जाणे, हा त्याचा जसा समन्वय आहे। किंवा दुसरं उदाहरण विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ। तिथं तुकोबर आहे भेदाभेद भ्रम, भेदही भ्रम आहे अभेदही भ्रम आहे, दोन्ही अमंगळ आहे असं बोलतात। मग तुकोबराचे विधान उचित आहे का अनुचित आहे? तर तुकोबराय बोलतात ते उचितच आहे। पण मग ते मंगळ आहे का अमंगळ आहे? तर मंगळ हेही उचित आहे आणि अमंगळ आहे हेही उचित आहे। पण मंगल ते अमंगल कसं ना अमंगल ते मंगल कसं? तर त्याचा समन्वय साधक हृदय संजीवनी सद्गुरू बाबा म्हणत असतात उपाधीमध्ये भेद आहे आणि उपाधीमध्ये भेद आहे आणि व्यवहार तू भट्ट न्याय म्हणून आपण त्याला भेद पाहायला लागला त्यामध्ये, तर ते मंगळ आहे। उपहितामध्ये अभेद आहे, तिथे अभेद पाहत असेल मंगल आहे। तो भेदही मंगल आहे अभेदही मंगल आहे, कारण उपाधीत भेद आहे, कारण कल्पित भेद आणि वास्तव अभेद हा सिद्धांत आहे। त्यामुळे उपाधीत भेद आहे तर तो भेद पाहायला पाहिजे। वंदावे दुरून शिवू नये सर्प विंचू झाला नारायण आहे ना। तुका म्हणे सर्प विंचू झाला नारायण, तरी तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिवू नये। म्हणजे सर्प विंचू नारायण अवघे रूपे तुझी देवा वंदू भावे करू सेवा, पण वंदावे दुरून शिवू नये। कारण जवळ गेला त्यातही ब्रह्म माझं ते ब्रह्म, मग ते काय करणार, हे ब्रह्म ठेवणार नाही, देह ठेवणार नाही।
म्हणून तिथे उपाधीमध्ये भेद आहे तर तो भेदच पाहिला पाहिजे. आणि उपहितामध्ये आभेद आहे तो आभेद जाणला पाहिजे. उपाधीमध्ये भेद आहे तो भेद पाहिला पाहिजे आणि उपहितामध्ये आभेद आहे तो आभेद जाणला पाहिजे. मग उपहितामध्ये आभेद आहे तो आभेद जाणत असेल तर तसा आभेद अमंगळ आहे, आपला आभेद मंगल आहे. आणि उपाधीमध्ये भेद आहे तसं उपाधीमध्ये व्यवहारदृष्ट्या भेद पाहून व्यवहार करत असेल तर तो भेदसुद्धा मंगल आहे. पण उपाधीमध्ये भेद असताना आभेद पाहत असेल तो आभेद पाहणं अमंगल आहे. आणि उपहितामध्ये आभेद असताना भेद पाहत असेल तर तो भेद पाहणंसुद्धा अमंगल आहे. हा त्याचा समन्वय आहे. हे बुद्धी न जाणे याचाही समन्वय आहे. आणि तसंच शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधी चथार नाही अपवित्र शरीर आयशे. इथं त्याला काय म्हटलं तुम्ही, एक प्रकारचे त्याचं शरीर निंदनीय असं सांगितलं. आणि शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय कैले, शरीरे साधिले परब्रह्म, तिथे त्याला वंदनीय म्हटलं. मग ते वंदनीय का निंदनीय, तर ते वंदनीय पण आणि निंदनीय पण दोन विरोधी धर्म एका अधिकरणात शरीररूपी अधिकरणात राहतील कसे, म्हणजे त्या शरीरावर तुम्ही वापर करता कसे त्या अनुरूप ठरते जसे तसे. शरीराचा वापर जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे, नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती तरी का चित्तीनं धरावे. नराचा नारायण होण्याकरता या शरीराचा वापर केला चांगले, आणि नराचा नर न होताना खर झाला, कार्यदास वशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर सोसावया असं जर झाला तर मग शरीर हे निंदनीय आहे. म्हणजे नराचा नर न होताना खराच्या गिनतीत जमा होत असेल आणि खराकडे आपल्या पुढच्या जन्माची वाटचाल करत असेल तर हे शरीर निंदनीय आहे. पण नराचा नारायण होण्याकडे या शरीराची वाटचाल करत असेल तर ते वंदनीय आहे. तसं व्यवहाराचा ज्ञानाचा विरोध का अविरोध, तर व्यवहाराचा ज्ञानाचा अविरोध आहे हेही विधान उचितच आहे आणि विरोध आहे हेही विधान उचितच आहे. म्हणून आपण काल म्हणलो ज्ञानामध्ये जर दृढता असेल आणि कर्मामध्ये जर अभास रूपता असेल तर त्यांचा विरोध नाही, त्यांचा विरोध नाही, मग अविरोध आहे. ज्ञानामध्ये दृढता असेल, असंगत्व बोधामुळे व्यवहार करत असेल तर ज्ञान काय करतं, यो व्यवहारास असा अध्यासमूलक. ज्ञान हे व्यवहारात बदल करत नाही, झालेल्या व्यवहाराबद्दल मिथ्यात्व निश्चय करून देतं. ज्ञान हे व्यवहाराचा नाशही करत नाही, व्यवहाराबद्दल असणाऱ्या सत्यत्व बुद्धीचा नाश करतं. आणि मग अशी स्थिती असल्यामुळे ज्ञानाचा व्यवहाराशी अविरोध आहे. म्हणजे मग ज्ञानाचा व्यवहाराशी अविरोध असेल पण व्यवहाराचा तरी ज्ञानाशी, म्हणजे व्यवहाराचाही ज्ञानाशी विरोध नाही. कारण यात एकदा का आत्मा असंग आहे असं जाणल्याच्या नंतर होणारा व्यवहार हा कुणाच्या ठिकाणी घडतो, आत्म्याच्या ठिकाणी घडत नाही, तो देहेंद्रियाच्या ठिकाणी घडतो. आणि देहेंद्रियाचा माझा काही एक संबंध नाही, त्यामुळे व्यवहाराचा सुद्धा ज्ञानाशी विरोध नाही. म्हणजे जिथे ज्ञानामध्ये दृढता असेल आणि व्यवहारामध्ये आभास रूपता असेल अशा स्थितीमध्ये व्यवहाराचा ज्ञानाशी किंवा ज्ञानाचा व्यवहाराशी हा विरोध नसतो. पण बोधामध्ये जर दृढता नसेल, म्हणजे मंद बोध असेल, संशय विपर्य सहित बोध असेल आणि व्यवहारामध्ये आभासरूपता नसताना उलट कर्तृत्व बुद्धी असेल, सत्यत्व बुद्धी असेल तर मग मात्र अशा मंदबोधाचा त्या सत्यत्व बुद्धीने केलेल्या व्यवहाराशी विरोध आहे आणि सत्यत्व बुद्धीने केलेल्या व्यवहाराचा त्या मंदबोधाशी सुद्धा विरोध आहे. का, मंदबोधच त्याला म्हणतात जो संशय विपर्य सहित असतो. म्हणजे आत्मा असंग आहे किंवा नाही, मी ब्रह्म आहे किंवा नाही, आहे ना, मी ब्रह्म आहे असं निरूपणी सदैवृत्ती होते. पाठात ऐकताना अहम ब्रह्मास्मी आणि खाली उतरताना अहम देवस्मी, म्हणजे तो मंदबोध झाला, तो दृढ नाही. मग असा जर मंदबोध असेल तर त्या मंदबोधाची कर्म उपासना विरोधी आहे. कारण मंदबोध म्हणजे संशय विपर्य सहित, म्हणजे संशय विपर्य सहित म्हणजे प्रमेयगत संशय तरी असेल किंवा विपरीत भावना तरी असेल. आणि प्रमेयगत संशय विपरीत भावना ही निधिध्यासनाने, मनन निधिध्यासनाने निवृत्त होते, कर्मानुष्ठानाने नाही. कर्मानुष्ठान करायला गेला तर कर्तृत्व बुद्धी, सत्यत्व भ्रांती ही पुन्हा दृढ होईल आणि आहे तो मंदबोधसुद्धा निघून जाईल. म्हणून बोधामध्ये जर मंदता असेल आणि व्यवहारामध्ये जर सत्यता, कर्तृत्व भ्रांती असेल तर मग त्या दोघाचा विरोध आहे. हा विषय आता या परिच्छेदामध्ये प्रतिपादन करतात. काय म्हणतात बघूया. तरंग 6 परिच्छेद 54 क्रमांकाचा मंदबोधवानास कर्म उपासनासुद्धा विरोधी आहे. मंदबोधवानास आभासरूप कर्म उपासनाही विरोध आहे. म्हणजे इथं तर पुढचं आहे, आभासरूप कर्म उपासना असेल ना ते सुद्धा विरोधी आहे. कारण ती आभासरूप म्हणजे मिथ्या रूपाने, आभास म्हणताना जसं रज्जूवर सर्पाचा काय झाला, आभास झाला आहे ना. मग तो आभासरूप सर्पसुद्धा काय आहे, तो जरी आभासरूप असला तरी आपण काय म्हणतो, लटकं कधी कधी एखाद्याच थट्टा मस्करी करताना कधी सत्य भांडण होतात हे कळत नाही. कौरव पांडव हे रंगमंचावरती
ते आपली कला प्रदर्शन करता आले, पण कधी वैरत्व निर्माण झालं कळालंच नाही. तसं आभासरूप कर्म उपासना आभासरूप म्हणतात, आभासरूप म्हणून करता करता कधी सत्यत्व बुद्धी होते हे देखील कळत नाही. बरं, ते आभासरूप कर्म उपासना जरी करायची म्हणलं तरी कर्म उपासनेच्या आकाराची वृत्ती होईल, ती ब्रह्माकार राहणार नाही. आणि मग तो मंदबोध त्याचं दृढबोधामध्ये पर्यवसान होणार नाही, ते अभावामध्ये पर्यवसान होईल. म्हणून मंदबोधवान जो पुरुष आहे त्याला आभासरूप कर्म उपासना सुद्धा विरोधी आहे असं म्हणतात. बघा, मंदबोधवानास आभासरूप म्हणजे भ्रमरूप असणारी कर्म उपासना सुद्धा विरोधी आहेत. कारण असं आहे की संशयादी सहित जो बोध आहे त्याचंच नाव मंदबोध आहे. म्हणजेच नेमकं त्याचं स्वरूप काय आहे तर म्हणले आत्मा असंग आहे किंवा नाही. म्हणजे मी असंग आहे का मी ससंग आहे, मी आत्मा आहे का अनात्मा आहे, देहच मी आहे का देहाहून मी भिन्न आहे. बरं, देहाहून मी भिन्न असेल तर तो पुन्हा एकदेशी आहे का व्यापक आहे ना. असे नाना प्रकारचे त्यामध्ये संदेह, त्यालाच मंदबोध असं म्हणतात. आत्मा असंग आहे किंवा नाही असा संशयवान जो पुरुष त्याने काय करावं, त्याने कर्मोपासनेत प्रवृत्त होऊ नये. वारंवार चिंतन करावं, काय आत्मा असंगच आहे आणि देहाचा ना आत्म्याचा काही एक संबंध नाही आणि मी देह नसून मी आत्मा आहे. त्यामुळे आत्मा आतोनत व्याप नव्हती, ती आत्मा व्यापक असल्यामुळे व्यापकात क्रिया घडत नाही, म्हणून मला किंचित मात्र कुठलेही कर्तव्य नाही, मी अकर्ता अभोक्ता आहे ना, मला किंचित मात्र कर्तव्य नाही. याच अर्थाचे चिंतनाने तो मंदबोध म्हणजे संशय होता, तो संशय निवृत्त होऊन त्याचा दृढबोध त्याला प्राप्त होईल. म्हणून त्याने तत्चिंतनम तत्कथनम यामध्येच त्याने काळ सारावा, चिंतने असं करावं. कारण तुका म्हणे सुख देह निरसने चिंतने तद्रूपता. आणि कर्मोपासना जर तो करेल मंदबोध असताना तर उत्पन्न झालेला मंदबोध काय होईल, तो निवृत्त होईल. का बरे, कारण असं आहे की तो त्यावेळेला मी ज्ञानी मी ब्रह्म असं नाही म्हणणार, अहम करता. जो ज्या कर्माचा करता होतो तो अपरिहार्य त्या कर्माचा भोगता, म्हणजे अहम करता भोगता. आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती ही विपरीत निश्चय आहे आणि तो विपरीत निश्चय काय करेल, त्या मंदबोधाला निवृत्त करेल. म्हणून म्हणतात मी करता भोगता आहे असा विपरीत निश्चय होईल जर कर्मोपासना करू लागला मंदबोध असताना तर. आणि म्हणून मंदबोध उत्पन्न होण्यापूर्वी कर्मोपासना जर करावी का, चित्ताची शुद्धी आणि स्थिरते करता. कारण तैसे मोक्ष देईल ज्ञान येते किरण आहे अनपरित हारे असे म्हणून शुद्ध व्हावे. म्हणजे मल विक्षेप दोषाने निवृत्त होऊन चित्त शुद्ध आणि स्थिर करण्याकरता कर्मोपासना मंदबोध उत्पन्न होण्यापूर्वी त्यांनी करावी. पण एकदा मंदबोध उत्पन्न झाल्याच्या नंतर करूच नाही चकारात्मक. का, कारण तो मंदबोध सुद्धा मग राहणार नाही. कर्तृत्व भोक्तृत्व विपरीत बुद्धीमुळे तो मंदबोध निवृत्त होईल. म्हणजे असं कसं होईल हे तुम्ही म्हणाल तर ती गोष्ट एका दृष्टांताने आपल्याला पटवून देतात पुढच्या परिच्छेदामध्ये. मंदबोधवान पुरुषाने मनननिधी आसनादी साधनामध्ये प्रवृत्त न राहता तो कर्मोपासनेमध्ये प्रवृत्त झाला तर अहम करता अहम भोगता असा विपरीत निश्चय होऊन तो मंदबोधसुद्धा त्याचा गळून जाईल, निघून जाईल. असं कसं होईल असं म्हणाल तर त्याचं उत्तर देण्याकरता एक दृष्टांत देतात. दृष्टांत असा देतात का पक्षी असतो. पक्षी म्हणलं का आपली 4 प्रकारच्या योनी आहेत मुख्य आहे ना, आणि 84 लक्ष खाणी आहेत. तर त्या 4 योनी म्हणताना अंडज, चारज, स्वेदज, उद्बीज अशा आहेत. कडधान्य हे उद्बीज आहेत आहे ना, कारण बीजापासून ते उत्पन्न होतात. नंतर मनुष्य पश्वादी म्हटलं तर ते जारज आहे, जाराच्या उल्ब म्हणतात संस्कृतमध्ये, जाराच्या वेष्टनापासून ते जन्माला येतात. आणि जे गाईच्या अंगावर असणाऱ्या त्या गोचीड, गोमाशी, ओवा, होपा हे स्वेदज आहे, घामापासून ते उत्पन्न होतात. आणि हे पक्षी वगैरे जे आहेत तर ते मात्र अंडज आहेत, अंड्यापासून ते जन्माला येतात. ते मग ते पक्षी असेल तर तो अंड घालतो, सर्पसुद्धा अंडजच आहेत. ते अंड घालतात आणि मग त्या अंड्यातून त्यांच्या पुढच्या पिढीचा काय होतो, जन्म होतो. पण मग त्या अंड्यावालातून जन्माला घालणारी सुद्धा आईच असते. जसं एखादी आई 9 महिने 9 दिवस आपल्याला उदरात वाहते आणि मग ती काय करते, जगात त्याला पाठवते. अगदी तशा पद्धतीने हा पक्षी त्या अंड त्याच्याच उदरातून जन्माला येतं आणि त्या अंड्याचं बाळामध्ये परिवर्तन होण्याकरता त्याला काय करावं लागते, त्या अंड्याला एक प्रकारची ऊब द्यावी लागते. मग ती पक्षी काय करतो, आपल्या पंखाची ऊब त्याला देतो आणि पंखाची ऊब कुठपर्यंत देतो तेवढा सेन्स भगवत कृपेने त्यांना प्राप्त असतो. बरोबर त्याला विशिष्ट पद्धती विशिष्ट काळापर्यंतच ऊब देतात. म्हणजे त्या पक्षाला त्याच्या आतल्या पिलाला पंख फुटत नाही तोपर्यंत. एकदा कोमल नाजूक पंख त्याला फुटले असा त्याला अंदाज आला का ते ऊब देणं बंद करतं. कारण पुन्हा ऊब दिली तर त्या पंखाची असणारी उष्णता
आणि त्या अंड्यातलं तप्त जल, ते दोन्ही एकत्र आल्याच्या नंतर ते कोमल पंख त्याचे गळून जातील आणि ते पंखविरहितच ते बाळ जन्माला येईल. आणि पुढे चालून मग त्याला व्यवस्थित जीवन, म्हणजे एखादं बाळ हल्ली ते जसं वाकडी तिकडी पाय घेऊन जन्माला येतात, त्याला कोणता रोग म्हणतो आपण त्याला, आजार, पोलिओचा डोस देतात आहे ना, मग पोलिओच नाही ना, तर तो बाळ व्यवस्थित जन्माला येण्याकरता ती गर्भापासून तर पहिले काही डोसपर्यंत काळजी घ्यावी लागते. तसे त्या आईला सुद्धा काळजी घ्यावी लागते. पक्षिणीला विशिष्ट प्रमाणातच ऊब देते. त्याला एकदा पिलाला पंख फुटले का ती ऊब देणं बंद करते. आणि ऊब देणं बंद केल्याच्या नंतर काय होतं, मग ते कोमल पंख आहे ना ते गळून जात नाही तप्त जल नसल्यामुळे. आणि मग भविष्यात ते पंख एकदा दृढ झाल्याच्या नंतर मग किती ऊब दिली तर त्याला काही परिणाम होत नाही. पण मंद आहे तोपर्यंत त्याला विशिष्ट प्रमाणातच ऊब द्यावी लागते. त्या अधिक प्रमाणात दिली तर ते पिलाचे कोमल पंख काय होतात, गळून जातात. हा झाला दृष्टांत. तसं या ठिकाणी मुमुक्षुरूपी एक प्रकारचा पक्षी आहे म्हणा, आहे ना, आणि त्याच्या अंतकरणामध्ये जे बोधरूपी एक प्रकारचं पिलू आहे, तर त्याला आपलं तो बोध मंद आहे, संशय विपर्यरहित आहे, तोपर्यंत त्याला चित्तशुद्धी आणि स्थिरता होईपर्यंत त्याने काय करावं, कर्म उपासनारूपी ऊब द्यावी. पण ती कर्म उपासनारूपी ऊब एकदा मंदबोध उत्पन्न झाल्याच्या नंतर तो गळून पडू नये, तो निघून जाऊ नये, म्हणून पुन्हा कर्मोपासना करू नये. त्यावेळेला मग त्या कर्मोपासनाचा त्याग करून त्या मंदबोधाचं दृढबोधामध्ये पर्यवसन होण्याकरता त्यांनी काय करत राहावं, श्रवणादी साधनाचं अनुष्ठान करत राहावं. असा दृष्टांत या पुढच्या परिच्छेदामध्ये देतात. 55 क्रमांकाचा परिच्छेद. मंदबोधवानास कर्मविरोधित्वाविषयी पक्ष्याच्या अंड्याचा उत्तम दृष्टांत. उदाहरण देतात. जसा पक्षी आपल्या अंड्याला पक्ष उत्पत्तीपूर्वी, म्हणजे त्याला नव्हे, त्या अंड्यातील असणाऱ्या पिलाला पंख उत्पन्न होण्यापूर्वीच काय करतो, आच्छादन करतो, त्याला आपल्या पंखाची ऊब देतो. नंतर काय देत नाही, त्याचं कारण आहे. जर पक्ष उत्पत्तीनंतर, म्हणजे त्या पिलाला नाजूक पंख उत्पन्न झाल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा अंड्याला आपल्या पंखाने, पक्षाने जर आच्छादन करील आणि आपल्या त्याची ऊब त्याला देईल, उष्णता देईल, तर त्या अंड्यातील बालकाचे कोमल पंख त्या अंड्यातील असणाऱ्या तप्त जलाने, कारण याची तप्त आहे ना, जसं भांडं तापलं का भांड्यातलं पाणी तापतं, तसं त्या पंखाला अंड्याच्या वरच्या आच्छादनाला आपल्या पंखाची ऊब दिली का त्यातलं जलसुद्धा काय होतं, ते द्रवरूप भाग तोही तापेल आणि ते कोमल पंख गळून जातील. त्या तप्त जलाने ते पंख गळून पडतील, म्हणून तो अधिक ऊब देत नाही. हा झाला दृष्टांत. सिद्धांत अगदी तसाच आहे. तसे ज्ञान उत्पत्तीच्या पूर्वी कर्म उपासनेचे अनुष्ठान करावे. का करावे, कारण नाही निर्मळ जीवन काय करील साबण, असं तुकोबराय म्हणतात. चित्त शुद्ध नाही ते तर बोध करील काही, असं म्हटलेलं आहे. किंवा क्रोधी अविश्वासी त्याशी बोध काहीचा, व्यर्थ आपुले वाचा शिणू नये. आणि आत्ताच ओवी बोललो आपण, तैसे आपलं मोक्ष देईल ज्ञान येत किरणायान परी थारे आयश म्हणून शुद्ध व्हावे. अर्थात ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे. ते कुठल्याही पात्रामध्ये राहत नाही, ते सुवर्ण पात्रात राहतं. म्हणजे साधन चतुष्टय संपन्न अंतकरणातच हे ज्ञानरूपी धारोष्ट दूध राहतं. मग ते राहण्याकरता अंतकरण शुद्ध आणि स्थिर करण्याचं, शुद्ध होतं ते चित्तशी शुद्ध आहे, कर्म नतुवस्तू उपलब्ध आहे. म्हणजे चित्ताची शुद्धी अर्थात मलरूपी दोषाची निवृत्ती निष्काम कर्म अनुष्ठानाने होते. आणि चित्ताची स्थिरता म्हणजे विक्षेप दोषाची निवृत्ती, चित्ताची चंचलतेची निवृत्ती हे कशाने होते, तर निष्काम उपासनेने होते. म्हणून तो मंदबोध उत्पन्न होण्यापूर्वी अंतकरणरूपी पात्र हे मल विक्षेप दोन दोषाने रहित होण्याकरता कर्मोपासनेचं अनुष्ठान त्याने आवर्जून करावं. म्हणजे हे कर्मोपासनेचं अनुष्ठान करणं म्हणजे हे प्रकारचे ऊब देणं आहे. अंतकरणातील असणाऱ्या बोधरूपी बाळाला ते पंख फुटण्यापूर्वी, म्हणजे थोडक्यात अंतकरणामध्ये मंदबोध उत्पन्न होण्यापूर्वी कर्मोपासनेचं अनुष्ठान करावं. पण एकदा मंदबोध उत्पन्न झाला आणि त्यावेळेला जर कर्मोपासनेचं अनुष्ठान करत राहिला तर मी करता मी भोगताय अशा विपरीत निश्चयामुळे तो झालेला मंदबोधसुद्धा काय होईल, निवृत्त होईल. आणि म्हणून ती पक्षीने जशी त्याला पिलाला कोमल पंख उत्पन्न झाल्याच्या नंतर पुन्हा ऊब देत नाही का, ते पंख गळून पडू नये, तसं कर्मोपासना पुन्हा सत्यत्वबुद्धीने करू नये, आहे ना. कर्मोपासना श्रवण विरोधी कर्मोपासनेचा त्याने त्यावेळेला त्याग करावा आणि त्याने त्या आत्मावारे दृष्टव्या, त्याकरता श्रोतव्या, म्हणतव्या, निधिध्यासितव्या, त्या मंदबोधाचं दृढबोधामध्ये पर्यवसन होण्याकरता त्या काळामध्ये त्यांनी मनन निधिध्यासनादी साधनामध्ये प्रवृत्त राहावं, कर्मोपासना करण्याकरता प्रवृत्त होऊ नये. आणि जर झालाच तर ते कोमल पंख जसे गळून पडतील तसा मंदबोधसुद्धा गळून पडेल, म्हणजे मंदबोध राहणार नाही. म्हणून म्हणतात तसे
ज्ञानोत्पत्तीच्या पूर्वीच कर्मोपासनेचे अनुष्ठान करावे, ज्ञानोत्पत्तीनंतर करू नये. जर करील ज्ञानोत्पत्ती उत्तर म्हणजे बंधुबोध उत्पत्ती उत्तरसुद्धा जर तो मुमुक्षु साधक कर्मोपासनेचं अनुष्ठान करेल तर काय होईल, त्या दृष्टांतातल्या कोमल पंखाप्रमाणे उत्पन्न झालेला हा मंदबोध म्हणजे तो कोमलच आहे, नाजूकच आहे. तो मंदबोध उत्पन्न झालेला मंद ज्ञानाचाही म्हणजे बोधाचाही नाश होईल. आणि एकदा पंख दृढ झाले तर मग त्या आईचेच पंख दृढ आहे, तिला काही त्याचे काही किती आस लागली तर काही दुष्परिणाम होतो का, नाही. तसं दृढ बोध एकदा झाल्याच्या नंतर मग तया करणे हातू घडो का त्रैलोक्याचा घातू परी तेरी केली मातू बोलू नये. मग त्यावेळेला तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतो आहे ते तिचा सर्वतन हे नवल देखी यशनाहंकृतो भाव. एकदा दृढबोध झाल्याच्या नंतर मग त्याने किती व्यवहार केला, व्यापाराचे गाडे बोडो का अपाडे परी अक्रियत्वाचे नमुडे पाऊलके. पण मंदबोध आहे त्या काळात तर मात्र कर्मोपासना आभासरूप कर्मोपासना सुद्धा करू नये. एकदा दृढबोध तोच आहे का ज्याच्यामध्ये सत्यत्व बुद्धी नाही, कर्तृत्व भ्रांती नाही, मग ते सगळं कर्म आभासरूप असतं. आणि रज्जूवर भासलेला किती सर्प भासला पुष्पमाला भासली तर रज्जू सुगंधी किंवा विषारी होत नाही. तसं यो व्यवहार असा अध्यासमूलका प्रतीतील येणाऱ्या सकल व्यवहाराबद्दल त्याचा मिथ्यात्व निश्चय असल्यामुळे किती कर्म केलं तरी त्याचं काही बिघडत नाही. पण मंदबोध आहे त्या साधकाने मात्र कर्मोपासनेत प्रवृत्त होऊ नये. म्हणून म्हणतात पंख दृढ झाल्यानंतर पंखाची जशी अंड्याच्या संबंधाने त्या आईचीच पंख दृढ आहे तर अंड्याच्या संबंधाने हानी होते का त्या आईच्या पंखाची, उत्तर आहे नाही. किंवा त्या बाळाचीच पंख एकदा दृढ झाल्याच्या नंतर त्याची तरी हानी आहे का, नाही. अगदी तशाच पद्धतीने दृढबोधानंतर होणारी आभासरूप कर्मोपासना त्या बोधाचा नाश करीत नाही. म्हणजे दृढबोधाचा आणि आभासरूप कर्मोपासनाचा विरोध नाही, मंदबोधाचा आणि सत्यत्व भ्रांती आहे ना कर्तृत्व बुद्धीने केलेल्या कर्मोपासनेचा मात्र विरोध आहे, ज्ञानाचा आणि त्या बोधाचा. आभासरूप कर्मोपासना त्या बोधाचा नाश करीत नाही. अशा रीतीने ज्ञानवानास मोक्षप्राप्त्यर्थ किंचिन मात्र सुद्धा कर्तव्य नाही, असेच वेदांताचे सुद्धा मनोगत आहे. कारण आगवेची शास्त्रे अविद्याविनाशाची पात्रे वाचून होती स्वतंत्र आत्मबोधी असं जसं म्हटलेलं आहे तसं वाचून ज्ञानविनेके उपाय करशी घे ते गुंपिशादी की रुखी येते एक नवलाव जुजुकी जे तरण पाव तो अपाव होय ते ऐका सत्यत्व देऊन रोदेशी तरी बद्धता नसुकी कल्पांतिशी असत म्हणून अविरेशिदी तरी असताची मुक्त. याचा अर्थ ज्ञाना अतिरिक्त मोक्षाकरिता सत्यत्व बुद्धी देऊन आपण दुसरा उपाय केला तर तो उपायच आपल्याला अपाय ठरतो. म्हणून जीवशिवायके ज्ञान संपादन करावं आणि त्याच्यातलं संशय विपर्य राहित्य होण्याकरता त्याने मनननिधिध्यासनच करावं. कर्मोपासनेमध्ये त्याने प्रवृत्त होऊ नये. मंदबोध वाहणाऱ्याने आभासरूप कर्मोपासनेमध्ये सुद्धा प्रवृत्त होऊ नये. आता हा विषय झाल्याच्या नंतर इथून पुढे आता म्हणजे या 3 प्रश्नाचं जो शेवटचा प्रश्न आहे ना त्याचं उत्तर इथपर्यंत साधारणतः संपलं. आता या 3ही प्रश्नाचं जे उत्तर आपण विस्ताराने केलं, आपण मागे बोललो शालेय जीवनामध्ये शाळेत शिक्षक शिकवतात ती पुस्तकं असतात. त्या पुस्तकाच्या आधाराने शिक्षकाने शिकवल्याच्या आधारे काही प्रश्नाचे उत्तर आपल्याला भेटत नसेल तर ते ज्याच्यात शोधले जातात ते एक प्रकार गाईड असतं. आणि परीक्षेजवळ आल्याच्या नंतर ज्यातून अभ्यास करून थोडक्यात अभ्यास करून विद्यार्थी परीक्षा देतात ते अपेक्षित असतं. तसं आतापर्यंत या 3 प्रश्नाची उत्तर सूत्ररूपाने जी दिलीत ते एक प्रकारचं पुस्तकातून दिलीत. हा मधला तर एक सगळा विस्तार केला एक प्रकारचं गाईड्स आहे आणि त्याचं थोडंसं अपेक्षित म्हणजे या आतापर्यंत झालेल्या 29 म्हणजे 28व्या परिच्छेदामध्ये प्रश्न विचारलेत आणि 29 ते 55 या परिच्छेदामध्ये आलेला जो विषय आहे त्याचं थोडक्यात अपेक्षित थोडक्यात त्या सगळ्या विषयाचा खुलासा रहस्यमय खुलासा निचोड त्याच्यातलं तात्पर्य सार रहस्यात्मक भाग काय असेल तर हा पुढचा येणारा 56 क्रमांकाचा परिच्छेद आहे. काय म्हणतात बघूया. म्हणजे 3 प्रश्न विचारले आहेत. पहिल्या प्रश्नात प्रश्न आहे मी कोण, दुसरा आहे मुक्तीले हेतू कोण आणि तिसरा प्रश्न आहे दुसरा आहे जगताचा कर्ता कोण आणि तिसरा प्रश्न आहे मुक्तीले हेतू कोण. तर मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर 29 ते 41 परिच्छेदामध्ये दिलं असं आपण बोललो. साधारण ते 13 परिच्छेद होतात. आणि जगताचा कर्ता कोण याचं उत्तर 42 ते 44 परिच्छेदामध्ये दिलं म्हणजे ते 3 परिच्छेद आहे. आणि मोक्षाला हेतू कोण मोक्ष कशाने याचं उत्तर हे पुढे 45 ते या 55 परिच्छेदामध्ये म्हणजे 12 परिच्छेदामध्ये म्हणजे 13, 12 आणि 4 म्हणजे 13 परिच्छेदामध्ये उत्तर मी कोण या प्रश्नाचं आहे. 3 परिच्छेदामध्ये उत्तर जगताचा कर्ता कोण याचं दिलेलं आहे
आणि मुक्तीला हेतू कोण या प्रश्नाचं उत्तर पुन्हा 12 परिच्छेदामध्ये दिलेलं आहे. म्हणजे 12 1 12 12 2 24, 24 आणि 1 25 आणि 25 आणि 3 28, एकंदर 28 परिच्छेदाचा झालेला जो विषय आहे तो सूत्ररूपाने एका परिच्छेदामध्ये म्हणजे 56 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपल्यासमोर ठेवतायत. कोणत्या अर्थाचे मुमुक्षुनी चिंतन करावे याच्या संबंधीचा उपदेश. तो कोणत्या अर्थाचे चिंतन मुमुक्षुने करावं याच्या संबंधीचा उपदेश करत असताना काय बोलतात ते आपण थोडक्यात बघूया. त्याचा आशय असा आहे की एकंदर हे जे 28 परिच्छेद आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे हे जे गुरुदेवाने आपल्या तत्वदृष्टीला तर्कदृष्टीला केलेला जो उपदेश आहे हा 28 परिच्छेदामध्ये झालेला विषय म्हणजे एक प्रकारचं 4 वेदाचं सार आहे. म्हणून बाबाचं मारुती बाबाचं काय वाक्य, घागरमय सागर, म्हणजे अध्यात्मविश्वातला सगळा सागर एका घागरीमध्ये पाहायचा असेल तर हे 28 परिच्छेद त्याचे आहेत. सर्व सार सर्वस्व याच्यामध्ये आलेलं आहे. दुधाचं सार जसं तूप असावं, सौंदर्याचं सार जसं नाक असावं, धातूचं सार सुवर्ण असावं, साधनेचं सार नाम आहे, सार 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 विठोबा नाम तुझे सार, तसं वेदांत चिंतनाचं सार दशोपनिषद असेल, 4 वेद असेल, जेवढं काही वेदांतातले ब्रत प्रस्तांत्र आहे, वेदांत प्रस्तांत्र आहे, वारकरी प्रस्तांत्र असेल त्याचं सार सर्वस्व म्हणजे या 28 परिच्छेदामध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि मग त्याचं नेमकं सार जरी काय असेल या 28 परिच्छेदाचं असं जर आपण म्हणाल तर हे दिलेली जे 28 परिच्छेदामध्ये दिलेले उत्तर म्हणजे आणि नाहीतर वेदांतामध्ये 3च प्रश्न असतात. को अहम, कथमिदं जातम, को वे कर्ता असे विद्यते, उपादानम किंवा अस्ति विचार स्वयंदृश्या. को अहम याच्यामध्ये मी कोण या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी कोण हा प्रश्न आहे. कथमिदं जातम म्हणजे जगताचा कर्ता कोण हा प्रश्न आहे. आणि को वे कर्ता असे विद्यते, उपादानम किंवा अस्ति विचार स्वयंदृश्य, उपादानम किंवा अस्ति इथे मुक्तीला हेतू कोण, अशा पद्धतीचे एकंदर 3 प्रश्न दिले आहेत. आणि 3 प्रश्नाचं उत्तर हे 13, 3 आणि 12 परिच्छेदामध्ये दिले म्हणजे 28 परिच्छेद हे 4 वेदाचं एक प्रकारचं सार आहे. पण मग सार असताना ह्या आग्रत देवाचं स्वप्न सांगत असताना आचार्य श्री गुरु त्या तर्कदृष्टीला म्हणतात ह्या 28 परिच्छेदामध्ये सांगितलेला जो विषय आहे तो म्हणजे 4 वेदाचा सार तुझ्यासमोर ठेवलेला आहे. आणि या निरूपणावर जर तू विश्वास ठेवला तर तू आज इथे आता ताबडतोब या क्षणी तू कृतार्थ होशील. अजून कृतार्थता वाटत नसेल तर याच विषयाचं पुन्हा पुन्हा तू चिंतन केलं पाहिजे. कारण चिंतने तद्रूपता, फक्त ते विश्वास ठेवून केलं पाहिजे. कारण विश्वास युतो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. भांडवल गाठी तर विश्वास, झालो ते झालो निश्चयदास, न पाहे मागेल ते वास, पुढती सोस सेवेचाची. या विश्वास ठेवून तू जर याचं चिंतन करत गेला तर जन्म मृत्यू आभारूप असा असणारा जो मोक्ष आहे त्या मोक्षरूपी श्रीचं अर्थात मुक्तिरूपी श्रीचं तू वर्णन करशील. आणि तूही म्हणशील तो का म्हणे मुक्ती परनेली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. काय आता झाले 28 परिच्छेद, त्याचं नेमकं सार काय याही 28 परिच्छेदाचं. हे 28 परिच्छेद 4 वेदाचं, हे 28 परिच्छेद 4 वेदाचं सार आहे. पण मग या 28 परिच्छेदाचं सुद्धा सार काय असं जर तू म्हणशील, गुरुदेव म्हणतात, तर त्याचं सार एवढंच आहे. काय जाणायचं तर जगताचा कर्ता ईश्वर आहे, जेने विश्व निर्मिली म्हणजे स्वभाववाद नाही, जीववादही नाही, जडवादही नाही. आणि चेतनवादामध्ये जीववाद नसून कोण आहे, ईश्वर आहे. म्हणजे जगताचा कर्ता कोण आहे, ईश्वर आहे. आणि जगताचा कर्ता असणारा ईश्वर, तो ईश्वर माझ्याहून भिन्न नाही. ईश्वर माझ्याहून भिन्न नाही. कारण का, ईश्वरामध्ये माझ्यामध्ये भेद वाढतो. पण जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग निनेघारी. जीवाला उपाधी लागली अविद्येची, ईश्वराला उपाधी लागली मायेची. औपाधी भेद वाचतो अभेदाची लाभाने करत नाही, म्हणून तो ईश्वरसुद्धा माझ्याहून भिन्न नाही. एवढंच खरं तर जाणून घ्यायचं आहे. आणि त्या ज्ञानाची साधनं, हे जाणून घेण्याची ज्ञानाची साधनं ही कितीतरी वेळेला पहिल्या तरंगापासून ते 5व्या तरंगापर्यंत अनेक वेळा ही साधनं जरी सांगितली असली तरी अभ्यासांगाने पुन्हा एकदा त्या ध्यान साधनाचा विचार मी तुझ्यासमोर ठेवतो असं गुरुदेव बोलतात. आणि काय विचार ठेवतात तो म्हणजे हा परिच्छेद आहे. थोड्याशा पंक्तीन भाव आपण सोबत पाहत चालू म्हणजे कमी वेळात थोडंसं होईल. कोणत्या अर्थाचे मुमुक्षुनी चिंतन करावे याचा उपदेश. हे शिष्य, तुझ्या 3 प्रश्नाचे जे मी उत्तर दिले ते सर्व वेदाचे काय आहे, एक प्रकारचे सार आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी तू विश्वास ठेवला म्हणजे दिलेला या 28 परिच्छेदात दिलेला जो विचार आहे, उपदेश आहे, त्यावर जर तू विश्वास ठेवलास तर अनायासाने म्हणजे कुठलेही कष्ट न करता विनासायास
जन्म मरण रूप संसाराचा तू काय करशील, नाश करशील. नाश करशील म्हणजे कंसात अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध करशील. चिदानंद रूप शिवोम शिवोम या बोधाला तू प्राप्त होशील. जाणवायची ती इतकीच की काय जाणायचं आहे, जगताचा करता कोणी जेणे विश्व निर्मिले असा ईश्वर आहे. ईश्वरात ईश्वर हा, आणि तो ईश्वर देखील माझे भिन्न नाही, कारण तो सांगतो ममय वंश जीव लोके आहे ना. सागराचा अंश कोण आहे, तरंग आहे. मग तरंग सागराहून भिन्न आहे का, नाही. तो कसा आहे, सागर स्वरूपच आहे. तर परमात्मा जर सागर असेल आणि त्याच्यावरचा तरंग मी असेल तर मी त्यापासून भिन्न कसं राहील, आहे ना. मग तो ईश्वर मद्रूप आहे. देव माझा आणि मी देवाचा, हेच माझी सत्य वाचा. म्हणून तो मद्रूप आहे, मी तद्रूप आहे. आम्ही दोन मद आणि तद हे सुद्धा खरं भिन्न नाही, हे बोलायची भाषा आहे. आम्ही एकच आहोत असा निश्चय कर. म्हणजे तो ईश्वर माझ्याहून भिन्न नाही. आणि ईश्वर कसा आहे, ब्रह्मरूप आहे. ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे आणि मी ईश्वर स्वरूप आहे, म्हणजे मी सुद्धा ब्रह्मरूप आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी, मी सच्चिदानंद त्रिकालबाधित म्हणून सत स्वयंप्रकाश म्हणून चित आणि परमप्रीतीचा विषय असल्यामुळे आनंद असं ब्रह्मस्वरूप मी आहे. हे जाणणं सर्व जाणण्यामध्ये श्रेष्ठ आहे. सगळं जाणलं आणि मी ब्रह्म आहे असं नाही जाणलं तर काहीच नाही जाणलं. आणि काहीच नाही जाणलं, मी ब्रह्म आहे असं जाणलं तर सर्व जाणलं. आणि मी ब्रह्म हे जाणून काही जाणलं तर ठीकच आहे, आनंदाचीच गोष्ट आहे. पण मी ब्रह्म हे जाणणं हे सर्व ज्ञानामध्ये सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे. ते जाणल्याशिवाय मनुष्याने मरू नये असं प्रकार आहे. कारण ते जाणल्याशिवाय जर तो मेला तर त्याला अनेक मरण मरावं लागतात. आणि मरण येण्या अगोदर हे जाणलं तर त्याला एकदाच मरावं लागतं, मग पुन्हा मरण त्याला नाही. मरण येण्या अगोदर मेला काही एकदा मरतो, मरण येण्या अगोदर नाही मेला तर बार मरतो. म्हणजे ब्रह्म जाणला तर मरण येण्या अगोदरच मरतो, म्हणजे मरण येण्या अगोदर त्याच्याशी तादात्म्य सुटतं. आणि मग न तसे प्राणावुत्क्रा म्हणते अत्र एव संवलियन्ते, ही स्थिती त्याला प्राप्त होते. म्हणून या ज्ञानाची साधनं मागे म्हणजे प्रथम तरंगापासून तर या असणाऱ्या 6व्या तरंगापर्यंत, 6व्या तरंगातल्याही 55 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत अनेक वेळेला तुला मागे सांगितलेलीच आहे. पण तरी मग काय, तथापि पिष्टपिष्ट न्याय नाही. अभ्यासांगाने किती वेळेला सांगितलं बाळा खिशाला जप, तरी बाळाचा मुंबईला गेलेला फोन येतो, बाबा खिसा कापला, मला त्याच्याकरता सांगितलं होतं जप. तसं किती वेळेला ऐकलं तरी पुन्हा मनुष्याला विपर्य होतोच. म्हणून पुन्हा एकदा त्याचा अभ्यासांगाने चिंतन करताना म्हणतात, या ज्ञानाची साधने मागे अनेक वेळेला सांगितली आहे, तथापि अभ्यासास मदत व्हावी म्हणून थोडक्यात अगदी सूत्ररूपाने पुन्हा एकदा सांगतो, आहे ना. ते भूयेव महाबाहो, पुढे काय, भूयेव महाबाहो, हां म्हणा जसं येईल तसं म्हणा, मी पूर्ण करतो नंतर. परमम वच, धन्यवाद. भूयेव महाभाव शृण्वे परमम वच, आहे ना. हे अर्जुना, हे महाभाव, पुन्हा एकदा माझं श्रेष्ठ वचन तू काय कर, ऐक. तसं या ठिकाणी सत्शिष्याला म्हणजे तर्कदृष्टीला गुरुदेव म्हणतात भूयेव महाभाव, हे तर्कदृष्टी पुन्हा एकदा सूत्ररूपाने तो विचार तू काय कर, ऐक. काय म्हणतात बघा. आता इथे काय करतात, काही त्याग करायला सांगतात आणि काही स्वीकार करायला सांगतात. काय त्यागायचं तर राजसी आणि तामसी वृत्तीचा त्याग कर आणि सात्विक वृत्तीचा स्वीकार कर. मग काम, क्रोध, लोभ ह्या राजसी वृत्ती आहे आणि आळस, निद्रा, प्रमाद ह्या तामसी वृत्ती आहे. आणि आळस, निद्रा, प्रमाद या तामसी वृत्ती किंवा काम, क्रोध, लोभात्मक असणाऱ्या राजसी वृत्तीला एक वेळेला 2 कामं होत नाही, म्हणून या 2 वृत्तीचा त्याग कर. आणि सात्विक वृत्तीचा तू काय कर, स्वीकार कर. का सत्वा संजायते ज्ञानम, आहे ना. तत्र सत्वं निर्मलत्वात प्रकाशकमनामयम सुखसंगीन बदनाती, ज्ञानसंगीन चानग म्हटलेलं आहे. सत्वगुण हा सुद्धा बंद आहे, हे खरं आहे. पण अगोदरच्या काळात आपल्याला मी ब्रह्म हे हा बोध होण्याकरता पहिल्या सत्वगुणाची आवश्यकता आहे. ज्ञान सत्वगुणातच होतं. म्हणून राजसी तामसी वृत्तीचा त्याग कर आणि सात्विक वृत्तीचा तू काय कर, स्वीकार कर, असं या पुढच्या काही पंक्तीमध्ये सांगतात. आता राग म्हणजे अनुकूल पदार्थाविच्या ठिकाणी आसक्ती, त्याला राग असे म्हणतात. आता व्यवहारामध्ये राग शब्दाचा अर्थ खूप वेगळा करतात. मला त्याचा लई राग आला म्हणजे क्रोध आला, त्याच्याबद्दल मी अगदी त्याचा नरडीचा घोट घ्यावा असं वाटलं, असा अर्थ व्यवहारात करतात. किंवा त्याला भरपूर राग येतात म्हणजे मग मेघमल्हार असेल, पट्टदीप असेल, हे सगळे गाण्यातले राग आहेत, त्याला भरपूर राग येतात. आणि ज्याला राग एकही येत नाही त्याला राग म्हणायला सांगितलं का त्याला राग येतो, आहे ना. तिथे राग शब्दाचा अर्थ आपण वेगळा करतो. तो आता मला जास्त करू नका बरं का, राग मला राग येईल आणि मग मी तुमचा समाचार घेईन असं होतं. पण व्यवहारामध्ये असे राग शब्दाचे अर्थ
पारिभाषिक आहे तसं वेदांतामध्ये किंवा शास्त्रीय चिंतनामध्ये जेथे जिथे राग शब्दाचा येतो राग शब्द येतो तर राग शब्दाचा अर्थ अनात्म पदार्थाबद्दल असणारे प्रीती मोह आसक्ती आहे ना, त्याला राग असं म्हणतात. आणि त्या रागाचा त्याग करायला संत आपल्याला सांगतात, जया परमार्थी चाड तिने सांडावे लिगाड धरुणी भजनाचे चाड नित्यनेम आदरे. तर इथे राग शब्दाचा अर्थ काय केलेला आहे, लिगाड केलेला आहे. लिगाड म्हणजेच आसक्ती, प्रीती, ते प्रीतीसुद्धा प्रीती म्हणजे कंसात मोह अशा अर्थाने. म्हणून म्हणतात राग म्हणजे अनुकूल पदार्थाच्या ठिकाणी असणारी आसक्ती. तसाच लोभ आहे ना, लोभ म्हणजे कितीही मिळाला तरी कमी वाटणं हा एक प्रकारचा लोभ आहे. आणि द्वेष, द्विविष, दोन प्रकारचे जे आपल्यालाही मारतं आणि ज्याच्याबद्दल करतो त्यालाही ते मारतं, घातक आहे असं द्वेष. आणि काम, इदमिच्छा इदमिच्छा ती काम शब्दित, हे मला हवं हे मला हवं. कामालाच ज्ञानोबरांनी तृष्णा म्हटलेलं आहे. तैशी तृष्णा वाढी नलिया मेरू हाता आली या तरी म्हणे एखाद्या दारुणाही ओळगो, असा असणारा हा काम आहे ना. म्हणजे कामाच्या असणाऱ्या म्हणजे लोभ राग आहे ना, राग लोभ द्वेष आणि काम ह्या सगळ्या कोणत्या वृत्ती आहेत, राजसी वृत्ती आहेत आहे ना. आता तामसी वृत्ती कोणत्या, तर इथे दिल्या नसले तरी गीतेत आपल्याला सांगितलेलं आहे काय, आळस निद्रा तंद्रा आहे ना. हे आळस निद्रा तंद्रा ह्या सगळ्या कोणत्या वृत्ती आहेत, तामसी वृत्ती आहे. म्हणून आळस निद्रा प्रमाद तंद्रा ह्या तामसी वृत्ती आहे. मग या राजसी आणि तामसी वृत्तीचं तू काय कर, त्याग कर, कारण तुला ज्ञान पाहिजे. ज्ञान कोणत्या वृत्तीत होतं, सात्विक. म्हणून रजगुण तमगुण किंवा त्याच्या असणाऱ्या वृत्तीचा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. त्याग कर. त्या ज्ञानाचा का त्याग करायचा, कारण त्या ज्ञानाच्या विरोधी आहे, म्हणजे त्या प्रतिबंध करतील, ज्ञान त्यांनी प्रतिबद्ध होईल. म्हणून त्या तू त्याग कर, त्या विरोधी आहेत म्हणून त्याचा नाश करण्याची जिज्ञासूला काय आहे, आवश्यकता आहे. आणि ज्या पोषक आहेत ज्ञानाला स्वीकार केला पाहिजे. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तग्नेची नाही ऐशी विचारून ठेविले देवे वितरागती सारी का जोडून ठेविला सका जो आगुयाची भूमिका सवे चाले ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य एरे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. म्हणून वैराग्य जवळच आहे. म्हणून वैराग्याला काय कर, तू जवळ कर. म्हणून म्हणतात विवेक. विवेक म्हणजे विचार पृथक करणे. आत्मा तो आत्म्याच्या ठाईन देखीची देईचे धर्म देई ऐसे देखणे ती पाय आना हाती ते तो विवेक आहे. आणि वैराग्य म्हटलं का ऐकीचे का परत्रीची भोग पायी झाले इच्छेचे भोग परी भोगावे नरोचे मना माझी, ते वैराग्य आहे. असं विवेक वैराग्य समाधी षटक, शम आहे ज्याच्या आधी आणि पुढचे 5 म्हणजे 6 शम दम श्रद्धा उपरम समाधान आणि तितिक्षा आहे ना, असे 6. तर शम म्हटलं का मनाचा निग्रह, दम म्हटलं की इंद्रियाचा निग्रह, श्रद्धा म्हटलं का वेदांत वाक्य शिरगोष्ठी आणि पराकोटीचा विश्वास, शम दम श्रद्धा. उपरम म्हणलं का वेदविहित कर्माची साधनं श्रीधन पुत्राधिकाचा विधीपूर्वक त्याग. आणि समाधान म्हटलं का मनाची एकाग्रता. आणि तितिक्षा म्हटलं का सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम तितिक्षा असा निगद्यते सुख दुःख राग द्वेष जे काही द्वंद्व आहे ते कष्टा वाचून सहन करणं, याला तितिक्षा म्हणतात. ही समाधी षट संपत्ती. आणि मुमुक्षुता दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. मोक्षाच्या तीव्र इच्छेला मुमुक्षुता म्हणतात. आणि तिने जो संपन्न असेल त्याला मुमुक्षु असं म्हणतात. किंवा मुक्तुमिच्छा मुमुक्षा, मी मुक्त व्हावं ही जी इच्छा आहे ती मुमुक्षता. ह्या सगळ्या कोणत्या वृत्ती झाल्या आता, सात्विक आहे ना. विवेक वैराग्य समाधी षट संपत्ती आणि मुमुक्षुता ही 4 एकदा वृत्ती म्हटलं किंवा ही 4 साधन चतुष्टय अनुबंध चतुष्टय त्याच्यात मोडतात. म्हणजे समाधी षटक वगैरे म्हटलं ते मुमुक्षुत्व हे साधन चतुष्टयात आहे. आणि विवेक वैराग्य सुद्धा हे साधन चतुष्टय आलं सगळं. विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही साधन चतुष्टय आहे. आणि ही ज्याच्याकडे पाहिजे तर तो अधिकारी, तो अनुबंध चतुष्टयात येतो. अधिकारी म्हटलं का अनुबंध चतुष्टयात येतो. आणि अधिकारी ज्याने संपन्न पाहिजे ते साधन चतुष्टय म्हणजे ही आहे. आणि हे सगळे सत्वगुणातच ही साधनं आपल्याला जमा करता येतात. किंवा एक प्रकारच्या सात्विक वृत्ती आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. म्हणून म्हणतात विवेक वैराग्य समाधी षट संपत्ती आणि मुमुक्षुता ही 4 ज्ञानाची अंतरंग साधने. अंतरंग म्हणजे जवळची अव्यवहित आहे ना, अशी अंतरंग साधने आहेत. आणि विवेक झाला तरच काय होईल, वैराग्य होईल. आपले मोठे माऊली विनोदाने म्हणत असतात, जरी माऊली विनोदाने म्हणले तर वस्तुस्थिती तीच आहे. विवेकाच्या अभावात झालेलं वैराग्य वयाच्या 50व्या वर्षी चतुर्भुज व्हावं लागतं. कारण ते मोगम झालेलं असतं. मग वयाच्या 50व्या वर्षी तो म्हणतो आता लग्न केलं पाहिजे. करतात काही महाभाग. ते विवेकाच्या अभावातलं वैराग्य आहे. आणि वैराग्याच्या अभावातला विवेक हॉटेलवरती सरस भजे खायला घेऊन जातं आहे ना. म्हणजे धाब्यावर सुद्धा काही महाराज लोकांच्या आपल्या राऊत बाबालाही त्याच्याबद्दल असं त्यांचा तळतळाट होतो. मग ते जर थांबत असेल तर समजावं काय, यांच्याकडे विवेक आहे पण वैराग्य नाही. आणि एखादा वयाच्या 50व्या वर्षीमध्ये विषयाचा सेवनामध्ये प्रवृत्त होत असेल आणि अगोदर त्याग करत असेल तर वैराग्य आहे पण विवेक नाही. म्हणून विवेकासहित वैराग्याचे बळ
धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. म्हणजे विवेकाला वैराग्याचं सहचार्य पाहिजे आणि वैराग्याला विवेक, म्हणजे दोघंही एका नाण्याच्या दोन बाजू म्हणावं तसे दोन्ही पाहिजे. विवेकासहित वैराग्य आणि वैराग्यासहित विवेक असला मग साधकाची गती योग्य दिशेने त्याची प्रगती होते. म्हणून म्हणतात विवेक झाला तरच वैराग्य आदी उत्पन्न होतात. कारण विवेक कळाला काय टाकायचं काय स्वीकारायचं हे कळालं तरच वैराग्य होईल ना. नाहीतर मग काय होतं, जे टाकायचं नाही ते टाकून देतो, जे स्वीकारायचं नाही ते स्वीकारतो. कारण काय होतं, वैराग्य हा आपला विवेकाचा अभाव असेल तर, कारण काय आत्मा स्वीकारला पाहिजे आणि अनात्मा त्याग केला पाहिजे. पण विवेक नसेल तर आत्म्याचा त्याग करतो आणि अनात्म्याचा स्वीकार करतो. कारण का होतं असं कसं हे असं तर काय होतं, भूस बीज एकवट ते एक झाले आणि उपनेत्र आहे घनवट. उडे ते पलकट जाणवाले पण ते उपनेता ते उपन्न म्हणजे एक प्रकारचं विवेक आहे ना. विवेकाने ते वेगळं करता येतं, पण विवेकच नसेल तर मग हे सरबेळसळ होऊन जाते. त्यामुळे विवेक पाहिजे आणि तो विवेकाची अंमलबजावणी होण्याकरता वैराग्य पाहिजे. या दोन्हीचं सहचार्य पाहिजे. म्हणून म्हणतात विवेक झाला तरच वैराग्य उत्पन्न होतात. म्हणून विवेक प्रधान आहे पहिला. आणि त्या विवेकाचे स्वरूप थोडक्यात सांगतो. विवेक म्हणजे काय, तर विवेकाचं स्वरूप आहे पारावार जो संसार त्याचे वारंवार मृगजलाप्रमाणे मिथ्यात्व चिंतन कर. ते पारावार शब्दाचा सरळ अर्थ करायचा साधी शांत. ज्या येते म्रियेते उपजेते नासे नासेले ते पुनर्पिदिशी आशा हे घटिका यंत्र जशी परिभ्रमिका. साधी शांत संसार आहे प्रवारूपाने अनादी. म्हणून पारावार म्हणजे साधी शांत असणारा जो संसार आहे तो कशाप्रमाणे मिथ्या आहे, मृगजलाप्रमाणे मिथ्या आहे. मृगजल दिसायला आहे, ते जर सत्य म्हणलं तर मग जमीन तरी ओली झाली पाहिजे. पण माऊली म्हणतात ब्रह्मगिरी होणी किरण निघे माझी समुद्री किरण रिगे माझी दिशे ते वावगे मृगांबू जैसा. आणि मग पुन्हा ते सांगतात मृगजळाची तळी ती दिठी दुरुनी निहाळे वाचून तिने पाणी साळी किळी पिकती काही. मृगजळाची गंगा ढोणी लागे धावता दांगा तुशिनीची परी वावगा केला होय. म्हणजे मृगजळ दिसायला आहे असायला नाही आहे ना. मग मृगजळ दिसायला आहे असायला नाही म्हणजे ते मिथ्या आहे. असा ज्या त्या मृगजळाबद्दल आपण निश्चय केला तसं हा दिसणारा सगळा संसार म्हणजे एक प्रकारचं काय आहे, मृगजळ आहे. ते प्रखर सूर्यकिरण आणि वखर बरड माळ जमीन याचा संयोग संबंध झाल्यामुळे ते दिसलं, तत्वता नाही. तसं या ठिकाणी बरड माळ जमीन म्हणजे कोण आहे, एक प्रकारचं ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माच ठिकाणी आध्यात्मिक तादात्म्य संबंध असलेली माया आहे. आणि ब्रह्मा आणि माया यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध झाला म्हणून ब्रह्माचा अस्तिभाती प्रियत्व आणि मायेचं नामरूप यामुळे जगतरूपी मृगजळ प्रतीतीला आलं. पण तत्वाता खरं ते नाहीच आहे ना. मृगजळाप्रमाणे ते मिथ्या आहे. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ आहे ना. असं तू काय कर, पुन्हा पुन्हा विचार कर. म्हणून म्हणतात पारावार जो संसार त्याचे वारंवार मृगजलाप्रमाणे मिथ्यात्व चिंतन करावे. आणि अपारावार रूप जो आत्मा, अपारावार रूप म्हणजे याचा उलट अर्थ काय होईल, तिकडे साधी शांत तिकडे काय म्हणता येईल अनादी अनंत आहे ना. ज्याचा आदी नाही म्हणून अनादी आणि अंत नाही म्हणून अनंत, असा अनादी अनंत असणारा जो आत्मा तोच कोण आहे, तोच त्रिकालबाधित सत आहे असं तू चिंतन कर. म्हणजे पारावार रूप संसार म्हणजे वेदाने तर असं सांगितलं. अरे वेद म्हणतो ना ब्रह्म आपलं काय जगन मिथ्या, त्याचाच अर्थ उलट काय घ्यायचा ब्रह्म सत्य. असं कसं सोपं. आजोबाच्या किंवा वडिलाच्या करंगळीला धरून बाजारात गेलेला मुलगा आणि ते सगळं पाहिलं. तिथं गारुड्याचं खेळ दिसे क्षण भरं. ते गारुडं काय करतो, घडीतच कशाचं काहीही दाखवतो. ते पाहिल्याच्या नंतर ते मुलगा असा भांबावून जातो. अबा बाबा बाबा बाबा. अरे बाळा म्हणतात, ते आजोबा सांगतात बाळा आबा बाबा काही नाही, हे दाखवलेलं सगळं काय आहे मिथ्या आहे. ते क्षण मात्र ते गारुड्याची माया आहे, त्याचं ते लाघव आहे ना. बहुरूपेचे रावण आणि श्रीप्रू भाव नाही म्हणी परी लोक संपादनी तैशीची करते ज्ञानोबराय म्हणतात. हे दाखवलेलं आहे, दिसायला आहे असायला काहीच नाही, हे सगळं मिथ्या आहे असं आजोबाने किंवा त्या वडिलाने त्या नातवाला किंवा मुलाला सांगितल्याच्या नंतर तत्क्षणी ते काय करतं, दिसणारे सगळं प्रपंच मिथ्या आहे असं जाणतं. पण त्याच्यामध्येच दाखवणारा गारुडी मात्र काय आहे, सत्य आहे असं जाणतं. तसं जे जे देखणे ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कर्म रखमादेव विठ्ठलाचे असं संत सद्गुरू सांगतात ना आपल्याला. मग त्या क्षणी आपण सुद्धा जिज्ञासू मुमुक्षू बाळाने काय जाणावं, ज्याने गुरुचे करंगल धरून चालला त्याने सांगितलेले जे जे देखणे सगळं ते स्वप्नीचे मृगजळ. हे गारुडी ईश्वररूपी गारुड्याचा सगळा खेळ आहे, जेणे हे विश्व निर्मिळाले. पण खेळ मिथ्या आहे, पण खेळ करणारा ईश्वर मात्र काय आहे, सत्य आहे असं त्यांनी सुद्धा जाणावं असं दृष्टांत देऊन बोलतात. काय म्हणतात बघा, जसा गारुड्याचा खेळ पाहताना पुत्रास पिता म्हणतो की ए बाळा, हे गारुड्याने दाखवलेले आम्रवृक्षादी सर्व गारुड्याने केलेले मिथ्याच आहेत. या सांगण्याने पुत्र काय करतो, गारुड्याने केलेल्या त्या पदार्थाला मिथ्या समजून गारुड्याला मात्र काय समजतो,
सत्य समजतो. आणि मग त्याचप्रमाणे मुमुक्षुनी काय करावं, श्रीगुरु संतांनी सांगितले. श्रीगुरु संत हे आपले माता पिता आहेत. तुम्ही संत मायबाप कृपावंत. आणि मग त्यांनी सांगितलं काय, जे जे देखणे ते स्वप्नीचे मृगजळ, हे सगळं काय मृगजळाप्रमाणे मिथ्या म्हणून सांगितले. मग मृगजळाप्रमाणे हे मिथ्या सांगितले, तर हे दाखवणारा जो गारुडी कोण आहे, ईश्वर आहे. तर तो काय मानला पाहिजे, सत्य मानला पाहिजे. म्हणून म्हणतात तसे जगत मिथ्या सांगितले म्हणजे आत्मा काय आहे, आत्मानाम परमात्मा, परमात्मरूप आत्मा किंवा आत्मरूप परमात्मा, ते सत्य जाणावा. या अंतरंग साधनाप्रमाणेच काय करावं, श्रवण मननादी अंतरंग साधने. हे जसे अंतरंग साधने कोणते, अनुबंध चतुष्टय, आपलं साधन चतुष्टय आहे ना, विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षत्व, हे जसे अंतरंग साधने. तसं दुसरं चतुष्टय श्रवणादी चतुष्टय, विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षत्व, हे सुद्धा अंतरंग आहे नव्हे. हे यज्ञादी कर्माच्या दृष्टीने पाहिलं तर साधन चतुष्टय अंतरंग आहे, पण श्रवणाधिकाच्या दृष्टीने पाहिलं तर ते बहिरंग आहे. म्हणजे ते अंतरंग बहिरंग आहे. आणि श्रवणादी 3 अंतरंग आहे. तत्वपदार्थ शोधन तर अत्यंत अंतरंग आहे, असा विचार आपण पहिल्या तरंगामध्ये केलेला आहे. म्हणून ते म्हणतात श्रवण मननादी अंतरंग साधने आहेत. श्रवणाने ज्ञान संपादन करून अज्ञानाचा काय करतो, नाश कर. अर्थात अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध कर. आणि ज्ञानाचे स्वरूप अन्य शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे सांगितले आहेत. कारण हे बहुतांची बहुमते नाव वगैरे ती पोकळ तो कोबरा म्हणतात. म्हणून तार्किकाचा टाका संघ पांडुरंगा स्मराव, नका शुधू मतांतरे नुमगे खरे बुडाल. म्हणून पुष्कळ मताच्या भरी पडू नये. कारण प्रत्येक शास्त्राने ज्ञानात स्वरूप वेगवेगळं सांगितलं. 4 वाक्य काय म्हणणार, चक्षुर्मेव सत्यम, मग देह खंडनाम आत्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा, या प्रतिप्रमा ढोळूची नेणे, जीव तुची देव, भोजन ते भक्ती, मरण त्याची मुक्ती पाषाणची, हेच त्यांचं तत्वज्ञान आहे 4 वाकाचं. नंतर ते देहवना आत्मा भिन्न असून मध्यम परिमाणाचा आहे असं म्हणणारं जैनाचं तत्वज्ञान आहे. आणि शून्यम शून्यम क्षणिकम क्षणिकम सोलक्षणम सोलक्षणम दुःखम दुःखम, हे नास्तिक बौद्धाचं तत्वज्ञान आहे ना. देह खंडनाम आत्मा म्हणलं का 4 वाकाचं, देवना आत्मा भिन्नासून मध्यम परिमाणाचं म्हणलं का दिगंबराचं, आणि शून्यम शून्यम हे चौघाचे म्हणलं का ते बौद्धाचं, हे नास्तिकाचं तत्वज्ञान आहे. बरं, आस्तिकात सुद्धा ते काय पूर्णतः श्रुतीला अनुसरणारे आहे का, नाही. मग ते सांख्य दर्शन प्रधान मला निभृत, त्यांचं तत्वज्ञान म्हणजे काय, आत्मा असंग असून नाना. आपण पाहिलं ना मी कोण या प्रश्नामध्ये. मग ते प्रकृती पुरुषाची विवेकानेच काय मानतात, मोक्ष बांधतात, हे त्यांचं तत्वज्ञान आहे. योग म्हणलं का योगश्चित्तवृत्ती निरोध, हा निर्विकल्प समाधीपर्यंत जाणं, हेच त्यांचं इति कर्तव्यात आहे ना. आणि त्याच्याकरता यम नियम आसन या साधनाद्वारा अष्टांग योगाद्वारा जावं, हे त्यांचं तत्वज्ञान आहे एक प्रकारचं. न्याय म्हणलं तर 21 दुःखाचा ध्वंस, हाच त्यांचा मोक्ष आहे ना. आणि तो कशाने प्राप्त होतो, तर आत्मनात्म विवेकाच्या द्वारा. पण त्यांचं ती विवेकाची संगतीसुद्धा वेदांतासारखी नाही, वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक दर्शनाचं तत्वज्ञान स्वरूप काय आहे, भिन्न आहे. पण मग तत्वज्ञान कशाला म्हणतात, तत्व तत्शब्द आहे, तत्सर्वनाम. मधुसूदन स्वामींनी, आम्ही सकाळीच मधुसूदन थोडीशी पाहिली, त्याच्यामध्ये हा अर्थ केला. तत् हे सर्वनाम आहे. आणि सर्व शब्द तत्सर्वनामाचा तत् म्हणजे सर्वनाम आहे. सर्व शब्दाचा अर्थ आहे सर्व म्हणजे कोण, ब्रह्म. आणि ज्ञान, त्या ब्रह्माचं असणारं ज्ञान जे आपल्याला करून देतं आत्मत्वाने, त्याला तत्वज्ञान म्हणायचं. ब्रह्माचं आत्मत्वाने जे ज्ञान करून देतं ते तत्वज्ञान. ब्रह्माचापासून जे दूर दूर घेऊन जातं ते तत्वज्ञान नाही, अज्ञान. त्याला कसं तत्वज्ञान म्हणायचं, ब्रह्मरूप आत्म्याचा साक्षात्कार जे करून देतं त्याला काय म्हणायचं, तत्वज्ञान. आणि त्या तत्वज्ञानात स्वरूप सगळे काही भेदवादी आहेत, काही जडवादी आहेत, काही जीववादी आहेत, काही स्वभाववादी आहेत, काही नियतीवादी आहेत, काही काळवादी आहेत. मग यांना तत्वज्ञान म्हणायचं का. म्हणून तत्वज्ञानाचं प्रत्येकाने वेगवेगळं स्वरूप सांगितलं, ते स्वरूप तू स्वीकारू नको, त्याला तू बळी पडू नको. म्हणून म्हणतात की तत्वज्ञानाचे स्वरूप अन्य शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे सांगितले आहेत, परंतु ते बरोबर नाही. म्हणून महावाक्यानुसार ज्ञानाचे म्हणजे तत्वज्ञानाचे स्वरूप तुला सांगतो. काय स्वरूप आहे ते थोडक्यात सांगतात. जीव ईश्वराच्या ठिकाणी जे भेद प्रतिती दर्शक कोण आहे, माया आणि अविद्या उपाधी. कल्पना अविद्यतेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जेथे. तर जीवात आणि ईश्वरात तत्वता भेदच नाही. जीव सुदून हरिरूपी तरंग शिंदू तो अभंग नेणे हरी. मग या तरंगामुळे भेद वाटायला लागला. तरंगामुळे हा छोटा तरंग मोठा तरंग, पण तरंग बुद्धी टाकली तर खाली काय पाणीच पाणी आहे ना. तसं जीवरूपी तरंग छोटा आहे, ईश्वरूपी तरंग मोठा आहे. पण कोणत्या 2 उपाधी, माया आणि अविद्या, ह्या 2 उपाधी बाजूला सारल्या तर दोन्ही काय एकच आहे ना. मग या दृष्टीने बघितलं तर म्हणतात जीव ईश्वराच्या ठिकाणी जे भेद प्रतिती दर्शक माया आणि अविद्या आहेत, त्या दोन्ही उपाधीचा काय कर, त्याग कर. आणि मग उपाधीचा त्याग केल्याच्या नंतर उपाधीमुळे प्रतितीने येणारा भेद आपोआपच काय होईल, त्यागला जाईल. ज्या उपाधीमुळे भेद दिसतो, निमित्त अपाय, नैमित्त कशी अपाय, कारण नाशात कार्य नाशा. उपाधीमुळे भेद प्रतितीने आला ना, तो उपाधी काय, उपाधी त्यागल्या का उपाधीकृत भेदसुद्धा त्यागला जाईल.
ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञता दे धर्म कुठपर्यंत, माया उपाधी आहे तोपर्यंत. जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञाता दे धर्म कुठेपर्यंत, अविद्या उपाधी आहे तोपर्यंत. मग ती काढली माया ईश्वराकडली आणि जीवाकडली अविद्या ही त्यागली, तर ती काढली ईश्वराकडली सर्वज्ञाता दे राहणार नाही, इकडली अल्पज्ञाता दे राहणार नाही. खाली राहील तिकडं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य, इकडलं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य. यालाच म्हणतात लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. फक्त एक कशाने जाणावं लागेल, लक्षणाने. आणि ती भाग त्या ठिकाणी जहद लक्षणं चालणार नाही, कारण जहद लक्षणं केली तर अधिष्ठानाचा सुद्धा त्याग करणं होणार. ऐक्य कोणाचं करणार, अजहद लक्षणं चालणार नाही. अजहद लक्षणं केली तर विरोध परिहार होणारच नाही. मग कोणती करावं लागेल, जहद अजहद म्हणजेच भाग त्याग लक्षणं. ते आता बोलतात थोडक्यात या 2 पंक्तीमध्ये पुढं. जीव ईश्वराच्या ठिकाणी जो भेद प्रतिदर्शक माया आणि अविद्या भाग आहे त्याचा त्याग करून भेदरहित जो चैतन्य भाग आहे तो तू काय कर, जाण. म्हणजे त्याचा अभेदत्वाने ऐक्य जाण. म्हणजे काय, म्हणजे भाग त्याग लक्षणेने जीव ईश्वराची एकता जाण. म्हणजे तिथं वाच्यार्थात भेद आहे, लक्षार्थात अभेद आहे. आणि वाच्यार्थात भेद औपदिक आहे आणि लक्षार्थातला अभेद वास्तव आहे. म्हणून औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. हे कळण्याकरता तो भागत्याग लक्षणा कर आणि लक्षण साम्यात त्या अधिष्ठानाचं ऐक्य जाणून घे आहे ना. आणि त्या औपाधिक भागाचा त्याग कर. बाबा रे, हे प्रेमाचं बोलणं आहे. खोडे नको करू माझे बाबा. आता तो काही यशोदेचा बाबा आहे, तर खरं तो बाबा सगळ्याचाच बाबा आहे, यशोदेचाही बाबा तो आहे. पण व्यवहारातही आहे आपल्या एखाद्या लेकराला बाबा म्हणते, ते प्रेमाने बोलते. तसं गुरु शिष्याला बाबा रे असं म्हणतात. बाबा रे, विनाशी जो देहादी संघात तो तू नाहीस, कारण तू अविनाशी ब्रह्म आहेस. ब्रह्म आहे ना, तत्वमसी ते ब्रह्म तू आहेस. आणि मग जशी आकाशाच्या ठिकाणी काय कोणत्या 2 गोष्टी दिसतात, नीलता आणि कटाहरूपता. आपल्या दृष्टीला एक विशिष्ट मर्यादा आहे आणि त्या मर्यादेच्या पुढचं दृष्टी पाहू शकत नाही. मग मर्यादेच्या पुढे वर दृष्टी गेली तर खाली वर पोकळीच राहते. ती तिथं निलिमा नाही, पण ती निलिमाचा काय होतो, भ्रम होतो. आणि ते आकाश काही सगळीकडे टेकलेलं नाही, पण सर्व आकाशातच असल्यामुळे ते कढईच्या आकारासारखं सगळीकडे टेकलेलं वाटतं. म्हणजे ते टेकलेलं नसताना टेकल्यासारखं वाटणं आणि निळं नसताना निळं वाटणं हा आपल्या दृष्टीला झालेला काय भ्रम आहे. तसं जगत सत्य नसताना सत्य वाटणं, नसताना जगत नसताना दिसणं हे निलिमा आहे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मरूपी चेदाकाशाच्या ठिकाणी हे जगतरूपी निलिमा नसताना ती दिसणं हा आहे ना, हे भ्रम आहे. आणि ते खरं नसताना पुन्हा सत्य वाटणं हा एक भ्रम आहे. तर त्या भ्रमाचा तू काय कर, त्याग कर. बघा, जसे आकाशाच्या ठिकाणी नीलता आणि कटारूपता नसून मिथ्या प्रतीत होते, तसा संसार रूप वृक्षही आत्म्याच्या ठिकाणी हा मिथ्या प्रतीत होतो. मिथ्या प्रतीत होतो म्हणजे नसताना दिसतो. हो म्हणजे तुम्ही संसार म्हणले, आतापर्यंत त्याला एक मध्येच वृक्ष शब्द घुसडला. संसार वृक्ष असं त्याला वृक्षाची उपमा का दिली असं म्हणाल तर ते म्हणतात, हे आमच्या नवी माझी वाणी पदरीची, चाळून की मंजुळ बोलू तशी वाणीशी कविता धनी वेगळाची. तसं निश्चलदासजी म्हणतात, संसाराला वृक्ष हा शब्द मी माझ्या मनाने केलेला नाही, हा श्रुती स्मृती प्रतिपादित शब्द आहे. म्हणजे श्रुतीमध्ये संसाराला वृक्ष म्हणतात, हो. स्मृतीमध्ये वृक्ष म्हणतात, म्हणजे हो. श्रुतीमध्ये कुठे म्हटले, द्वास सुपर्णा संयोजा सकाळ समान वृक्ष परिश्वाजाते. इथं श्रुतीमध्ये संसाराला वृक्ष असं म्हटलेलं आहे. स्मृतीमध्ये म्हणजे गीतेमध्ये कुठे म्हटलं, श्रुतीमध्ये वेदामध्ये म्हटलं ते आपण पुरावा दिला. गीतेमध्ये कुठे म्हटलं, प्रसिद्ध अध्याय ऊर्ध्वमूल मदशाख मश्वत्तम प्राहुर्वयम छंदांशेष पर्णानी यस्तम वेद सवेदवित. इथे स्मृतीमध्ये या संसाराला काय म्हटलेलं आहे, वृक्ष म्हटलेलं आहे. आणि तीच उपमा कोणी दिली, पंडित साधू निश्चलदासजींनी दिली. पण मला का हो, रूपक म्हणताना अन्योक्ती अलंकार झाला, रूपकाने तुम्ही वर्णन करायला लागलात. आणि वृक्ष सांगताना वृक्ष माऊली म्हणतात ना, अश्वत्थ म्हणलं तर पिंपळू म्हणजे स्वभावे. अश्वत्थ म्हणलं का पिंपळ व्यवहारात म्हणलं जातं, पण तो पिंपळ सांगायचा आहे का, नाही, हा संसारूपी पिंपळ सांगायचा ना. तसं या ठिकाणी संसाराला वृक्ष म्हणण्याचं कारण काय, मग त्याच्यामध्ये आणि यामध्ये सादृश्य काय, त्याला वृक्ष का म्हणतात, तर ते सादृश्य म्हणताना संस्कृत विचारसागरामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. संसाराला वृक्ष का म्हणायचं, वृक्ष म्हटलं का त्याला मुळं असतात, आहे ना. मुळं ज्या वर जमिनी असते, जमिनीत त्याचे मुळं असतात, त्याच्यावर खोड असतं, खोडाला नंतर फांद्या असतात, फांद्याला पुन्हा पानं असतात, पानाला म्हटलं का त्याला कळी लागते, कळीचं फुल होतं, फुलाचं फळ होतं. या सगळ्या गोष्टी असल्या का त्याला वृक्ष म्हणेल. मग संसाराला वृक्ष म्हटलं तर त्याच्या मूळ कोणतं, फांदी कोणती, जमीन कोणती सांगा, आहे ना. असं जर म्हणाल तर संसाररूपी वृक्ष आहे. तर संसाररूपी वृक्ष म्हटलं का त्याचं मूळ कोण आहे, त्याचं मूळ आहे ऊर्ध्वमूल असं म्हणले ना. मग त्याचं मूळ आहे ईश्वर, कारण जेणे विश्व निर्मिले. ईश्वर म्हणा, माया म्हणा, हे त्याचं काय मूळ आहे. आता मूळ म्हणलं का त्याला काय पडतो, ते मूळ म्हणलं का मूळ जमिनीत जाताना वर काय होतो, अंकुर फुटतो, आहे ना. मग त्या अंकुर कोणता आहे, तर महत्त्व हा अंकुर आहे.
आणि बरं मग तत्व अंकुराचंच पुन्हा काय होतं, खोड होतं. मग खोड कोण आहे, तर अहंकार हे खोड आहे. कारण अहंकार आहे तोपर्यंतच जगत दशा आहे ना, अहंकारूपी खोड आहे. बरं मग खोड म्हणलं का त्याला खोडाला फांद्या लागतात. मग याचे एक फांद्या नाही 5 फांद्या आहे. पंचतन मात्रा हे याच्या पहिल्या लागलेल्या कवळ्या फांद्या आहे आणि त्याचे झालेलं पंचकर्म करून पंचमहाभूत हे झालेलं त्याच्या पुन्हा घट्ट दृढ असणाऱ्या फांद्या आहे. बरं फांद्या झाल्यात, फांद्या म्हणलं का त्या फांद्याला काय लागतात, पुढे पालवी फुटते. मग पानं कोणते, तर छंदांशी यश पर्णानी, गीतेमध्ये म्हणलं छंद म्हणजे वेद, 4 वेद याचे काय आहे, मुख्य 4 पान आहे. आणि मग त्याच्या असणाऱ्या तंत्र भाग, मंत्र भाग, ब्राह्मणिक भाग हे त्याचे अनेक लागलेली छोटी मोठी पानं आहेत. बरं पान म्हणलं तर पानाला काय होतं, फुल येतं. मग फुल कोणते आहेत, तर चतुर्विध पुरुषार्थ, धर्मार्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ हेच काय त्याचं फुल आहे. पण फुल म्हणलं तर फुलाला पुढं काय येतं, फळ येतं आहे ना. आपले पानं म्हणलं तर पानात रस असतो पहिला. मग ही धर्मार्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे ना, हा त्यातला रस आहे. आणि रसाचं पुढं काय होतं, पुष्प तयार होतं रसाच्या द्वारा. मग पुष्प कोणतं येतं, धर्माधर्म हेच याचे पुष्प आहे. आणि धर्माधर्म हे जर पुष्प असेल तर पुष्पाला लागलेलं फळ कोणतं आहे, पुष्पाचं सुखदुःख आणण्याचा साक्षात्कार भोगा ना. मग फळ कोणतं आहे, तर पुनरपी जननम पुनरपी मरणम हे फळ आहे. पण फळाला भोगतो कोण, भोगता. मग भोगता कोण आहे, जीव हा भोगता आहे. कारण जीवालाची पुनरपी जननम पुनरपी मरण पाठी लागले, परमात्म्याला तर नाही. तर जीव हा भोगता आहे. असं असल्यामुळे या संसाराला वृक्ष म्हटलेलं आहे. असं संस्कृत विचारसागरामध्ये थोडंसे रूपक घटवलेलं आहे. आणि ते शब्द या ठिकाणी आलेत. म्हणतात जसा आकाशाच्या ठिकाणी नीलता आणि कटारूपता नसताना मिथ्या प्रतीत होते, तसाच वृक्षरूप संसारही आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या प्रतीत होतो. संसाराच वृक्ष शब्दाचा प्रयोग आहे ना, हे आत्ता बोललेलं आपण, तो श्रुती आणि स्मृती. मग श्रुती म्हणजे द्वासुप्रणा संयोजा सकायम ही, आणि स्मृती म्हणजे ऊर्ध्व मधो मध शाखम आहे ना. अशा दोन्ही ठिकाणी संसाराला वृक्ष या पदाचा उल्लेख केलेला आहे. म्हणून म्हणतात श्रुती स्मृतीमध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे. आणि आता मोक्ष साधन कोण आहे, मग ज्ञानच आहे, कोण नाही, कर्म उपासना नाही. म्हणजे कशी नाही, साक्षात नाही, परंपरेने असली तरी साक्षात मोक्षाच्या अविहित पूर्वक्षणी कोण उपस्थित असलं पाहिजे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान, ज्ञान आहे. हा अर्थ दुसऱ्या रीतीने व्यवहाराचे चिंतन केल्यास समजून येण्यासारखा आहे. म्हणजे व्यवहाराचं चिंतन दुसऱ्या रीतीने चिंतन केलं तर मोक्षाचं साधन केवळ जीवशिवायक्य ज्ञानच कसं आहे, हे आणखी एका दुसऱ्या रूपकाच्या माध्यमातून. आता वृक्षाचं रूपक केलं ना, आता पुढच्या परिच्छेदामध्ये घराचं रूपक करून हा एक गोड विषय सांगतात. खूप छान रूपक तेही केलेलं आहे. त्या रूपकाचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हरी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.